शेतकरी मित्रांनो, आपण इथं 3 फूट 2 ओळीतलं अंतर ठेवून सिलेक्शन 1044 हा हरभरा इथे पेरणी केलेली आहे। सोबत पेरताना आपण 10-26-26 एक गोणी, त्यामध्ये 10 किलो महादनचं बेनसल्फ, सल्फर, अंकुरचं वसुंधरा 10 किलो मायक्रोन्यूटन्स, सिजेंटाचं 2.5 किलो वरटाको, हुमणी वगैरे लागू नये म्हणून अशा प्रकारे मिक्स करून इथं एकरी याप्रमाणे डोस दिलेला आहे। आणि त्यानंतर पेरणी करताना सोबत आपण बीज प्रक्रिया जी आहे, तर बीज प्रक्रिया आपण इथं वॉर्डनची केलेली आहे आणि काही प्लॉटला आपण पीसीटीची पण केली आहे। तर अशा प्रकारे इथं किलो मागे 2 मिलीचा डोस दिलेला आहे बीज प्रक्रियेचा। त्याच्यानंतर आपण इथं या प्लॉटला 4 तास सिंगल पाईपवर पाणी दिलेलं आहे आणि 4 दिवसांनी परत 1-1 तास पाणी दिलेलं आहे, कारण मातीचा ढेपसा वगैरे त्याच्यावर बसेल आणि कोंब वेळावाकडा निघेल यासाठी आपण केलेलं आहे नियोजन। आणि आता आपण इथं बघूया, हा जो प्लॉट आहे हा भरगच्च घाट्यांनी धरलेला आहे। आपण इथं बघू शकता, एका फांदीला बघा अशा प्रकारे 8, 10, 12, 15 पर्यंत पण घाटी आहेत। आणि अंतर जे आहे 3 फूट अंतर इथं पॅक झालेलं आहे। हे बघा 3 फूट अंतर आहे, इथं पट्टा आहे 6 फुटाचा, परत हे इथं 3 फूट, हे पूर्ण 3 फुटाचं अंतर पॅक झालेलं आहे। आणि त्याच्यानंतर पाण्याचं तिसरं जे पाणी आहे ते आपण कुठं फूल लागताना, म्हणजे 45 दिवसांनी, म्हणजे पेरणीपासून 45 दिवसांनी, म्हणजे 1.5 महिन्यांनी कुठं एक फूल लागायला त्यावेळेस 4-4 तास सिंगल पाईपवर पाणी दिलेलं आहे। अशा प्रकारे इथं नियोजन केलेलं आहे। आणि आता जो पाण्याची जी आवश्यकता आहे ही आपल्याला आता द्यायची नाही, कारण याला जर पाणी दिलं तर हा मासाळून जाऊ शकतो, अतिरिक्त वाढ होईल, फवारणीचं प्रमाण वाढेल आणि जास्त कालावधी घेईल, किंवा 1-2 फवारण्या जास्त लागू शकतात। त्यामुळे पाणी द्यायचं नियोजन आपण आता इथं संपवलेलं आहे। तर आता एवढ्या हाईटलाच फक्त आता याला पाणी देऊन आता थांबवलेलं आहे। आता पाणी न देता किंवा पाईपामुळे नुकसानही होऊ शकते इकडे तिकडे पाईप गेल्यामुळं, त्यामुळे आता आपल्याला काही इथं पाणी द्यायचं नाही। आता उरला प्रश्न फवारण्याचा। पेरणीनंतर 15 दिवसांनी क्लोरोपायरिफॉस आपण इथं 40 मिली न्यूट्रीफाईड 40 ग्राम M45 40 ग्राम 15 लिटर पाण्यात टाकून फवारा दिलेला आहे। त्याच्यानंतर साधारणतः 15 दिवसांनी आपण इथं इसाबिन 40 मिली, रेडोमिल गोल्ड 40 ग्राम आणि क्लोरोपायरिफॉस 40 मिली 15 लिटर पाण्यात टाकून फवारा दिलेला आहे। आणि त्यानंतर 15 दिवसांनी परत कुठं फूल लागायला सुरुवात झाली त्यावेळेस आपण रेडोमिल गोल्ड 40 ग्राम, इसाबिन 40 मिली आणि इमामेक्टिन 10 ग्राम 15 लिटर पाण्यात टाकून फवारा दिलेला आहे। आणि त्यानंतर भरगच्च फुलाची अवस्था होती त्यावेळेस आपण नेटिव्ह 10 ग्राम आणि इमामेक्टिन 10 ग्राम 15 लिटर पाण्यात टाकून फवारा इथं दिलेला आहे। आणि आज हे 4 फवारे झाल्यानंतर इथं परिस्थिती अशा प्रकारे झालेली आहे, भरगच्च घाटे लागलेली आहे, पाण्याची आवश्यकता वाटते, परंतु पाणी जर दिलं तर हा अजून अतिरिक्त कालावधी घेऊ शकतो, कारण हिरवागार होऊ शकतो, त्यामुळे आपलं नुकसान होऊ शकते, अशी पोझिशन होऊ शकते। हे बघा इथं, कारण जमिनीला पण भेगा पडल्या आहे तरी पण आपल्याला इथं पाणी द्यायचं नाही। तर असं हे संपूर्ण नियोजन आपण अशा प्रकारे केलेलं आहे। फक्त लागलाच तर आपण शेवटचा डोस जो आहे फवारणीचा तो आपण फक्त कोराजन 6 मिली 15 लिटर पाण्यात टाकून शेवटचा डोस आपल्याला इथं द्यायचा आहे, बाकी काहीही कुठलंही नियोजन करायचं नाही आहे। आणि हे 3 फूट जे अंतर आहे हे परिपूर्ण आपलं मिळालेलं आहे। आणि सुरुवातीपासून शेवटपर्यंतचं हे जे नियोजन आपण या व्हिडिओद्वारे इथं सांगितलेलं आहे।